मित्रांनो, खूप सुंदर मंदिर आहे. तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे एक सुंदर गाणं. घे मग मॅच. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीचे सगळे, आता आम्ही सांगलाच हॉस्टेलवरनं निघालो आहोत. सांगलामध्ये एक मंदिर आहे, ते आम्ही बघणार आहोत ऑन द वे. तर कल्पावरनं जी किन्नौर रेंज दिसते ती अतिशय सुंदर दिसते, मग ते बघायचं आहे. तर त्यामुळे आम्ही प्लॅनने थोडा चेंज रहने का केलं आहे. आम्ही चाललो आहोत, एक स्टे बुक केला आहे कल्पामध्ये, एकदम वर थोडं रिमोट ठिकाणी हा स्टे आहे. काय म्हणतात तुला, गॉस्टेल काय ग्लॅम्पिंग काहीतरी नवीन नया माल आला मार्केट में. ग्लॅमर कॅम्पिंग ना, ग्लॅमरस कॅम्पिंग बघा, लक्झरी. दिस आर अलिबाग पिंपरी चिंचवड पीपल. वी आर सातारा कात्रज ₹2. मला आय वॉज टुडे इयर्स ओल्ड जेव्हा मला हे कळालं की असं पण काहीतरी विषय असतो की श्रीमंतांसाठी कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स. म्हणजे बेसिकली काय नाही, रिमोट आहे थोडं पण लक्झरियस आहे असं म्हणतात. तरी ते आहे का नाही ते कळेल आपल्याला. तर मग असं आपण एक बुक केलं आणि तिकडे थोडं चिल करणार आहे आजचा दिवस. तिथूनच सनसेट बघणार, तिथूनच सकाळी सनराईज बघणार. स्टेमधनंच खूप छान व्ह्यू आहे. तर आपण आता तिकडे पोचू, मध्ये मंदिर वगैरे बघू. ओके, तर आपल्याला मंदिराच्या इथे आलेलो आहोत आपण. तर मंदिर तुम्हाला दाखवतो. आम्ही थोडी इकडे गाडी लावून चालत चाललो आहोत मंदिराकडे. थोडा स्टीप स्लोप आहे आणि छोटा रस्ता आहे, वळवायला पुढं असेल नसेल माहीत नाही, त्यामुळे चालत चाललो आहे मंदिराकडे. इथून एक मस्त व्ह्यू दिसतोय गावाचा, खूपच वर खाली, म्हणजे असं स्टीप स्लोप्स आहेत. कसं लोक लाईफ इकडे नॉर्मल लाईफ जगत असेल बघा, म्हणजे असं सगळं अवघड आहे. किराणामालाच्या दुकानात जायचं म्हणजे पण एक ट्रेकच आहे. खतरनाक लाईफ इन कोल्ड रिजन इज टफ. सांगला, कल्पा आणि चिटकुल तर आहेच. खूप छान पाईन ट्रीजचं जंगल आपल्याला इकडे दिसत आहे. व्हेरी सिनिक, नाईस. असं सांगलामध्ये पण म्हणजे तुम्ही असं 3-4 तास असं फिरू शकता. काय काय स्पॉट्स आहेत, आपण सगळे नाही फिरलो. असं हे मंदिराचं गेट आहे. सिमिलर आर्किटेक्चर जे आपण बाकी मंदिरांमध्ये बघितलं. छान आहे, पण असं बघायला वेगळं काहीतरी. इथल्या मंदिरांमध्ये अशा टोप्या ठेवलेल्या असतात, आपल्याला एंटर करताना टोप्या घालाव्या लागतात अशा. मित्रांनो, खूप सुंदर मंदिर आहे. ही राईट साईडला जी दिसते ती मोनास्ट्री आहे, म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल. आणि लेफ्ट साईडला आहे ते बेरिंग नागाचं मंदिर आहे. खूप सुंदर, मस्ट विजिट इन सांगला. थोडं खाली उतरावं लागतं, बट इट्स कम्प्लिटली वर्थ इट. खूप वेगळं काहीतरी आर्किटेक्चर, आणि त्याच्या बॅकग्राऊंडला बघा ना, मस्त अशी सगळे माउंटन रेंज दिसते. खूपच छान दिसतं आहे. इथे पण ओनली महिंद्रा. This hilly region is powered by
महिंद्रा अँड लॉर्ड ऑल्टो. प्रकारे मित्रांनो आपण सांगला सोडत आहोत आणि निघालो आहोत कल्पाकडे, जिथे आपला पुढचा स्टे आहे. स्टे ट्यून्ड with our journey. If you have followed the journey until now, thanks a lot. तर मित्रांनो, आता हा परत डेंजरस सांगलावाला रोड आलेला आहे. तर इथून आपण पटपट जाऊयात आणि ह्याच्यापेक्षा कमी डेंजरस पण नॉर्मल पेक्षा थोडासा डेंजरस NH5 ला मिळूया. कल्पावर आपला स्टे आहे. एकदा कल्पामध्ये आपण पोचलो की आपण रूम सोडणारच नाही आहोत. तिथून असं आपण बुक केलेलं आहे की तिथूनच किन्नौर कैलाश रेंज आपल्याला दिसणार आहे. आपण सनराईज, सनसेट आणि जस्ट सन सगळं बघणार आहे तिकडनं. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की आपण गाडीतून कळत नाही पण जे रोड्स आहेत ना ते असे रोड्स आहेत सगळे माउंटनमधून. हे बघा, हे जे दिसतं ना हा सिमिलर रोड आहे किंवा पुढे जाऊन हाच रोड मे बी आपण घेणार असू. ते आपल्याला ह्याच्यातून लक्षात येत नाही. पण हेच ते रोड्स आहेत ज्याच्याने आपण ट्रॅव्हल करतोय. खूप नॅरो म्हणजे रोड क्वालिटी चांगली. हा फक्त सांगलावाला पास थोडासा आहे विचित्र. बट NH5 तर रोड चांगला आहे बट इट्स ऑन अ व्हेरी हाईट अल्टिट्यूड वाईज. मित्रांनो, आपण सांगलावाला जो नॅरोवाला जो रोड आहे तो क्रॉस केलेला आहे आणि हा ब्रिज घेऊन बसपा रिव्हरवरचा नाही, इथे सतलज आहे, सतलज रिव्हरवरचा ब्रिज क्रॉस करून इथे करछम डॅम आहे. इथून आता आपण परत NH05 जो आपला हिंदुस्तान तिब्बत हायवे आहे. हे बघ, इथनं पण शिमला. अच्छा, हाच NH5, सॉरी. NH5 ला लागलेला आहोत. दिस इज मक्खन रोड. मित्रांनो, हे बघा, इथून काय क्लिअर नेमक्या आयडियाला बघा. ही ते शिवलिंग आहे किन्नौर कैलाश रेंजमध्ये. जी शिवलिंग दिसतं ना किन्नर कैलाशाला म्हणतात ती आहे. या साईडनी ते जास्त क्लिअर दिसते. मित्रांनो, अगेन डरका माहोल. जसं रेकॉर्ड सोडलं तसं रस्ता चांगला आहे, फक्त यार खूप हाईटवर आणि खूप नारळ. त्यामुळे असं जर झालं ना की मग थोडं दगडच असणार ना जणू. आता गाडीवरचे पडले तर रेकॉर्ड बघा किती खाली आहे आणि आपण खूपच वर आलेलो आहोत. तू बहुत ऊपर ले आया है सर. सर ठोकेगा ये. आणि आपले ड्रायव्हर कसं वाटतं. लाल लाल झालेत. असं वाटतं मोहिमेवर आलं.
चढ़ के आगे जीत है। बर्फ आहे माझ्या हातात पण आला. स्नोफॉल होतो आय गेस. स्नो पडत आहे रस्त्यावरही आपल्या हातात. Thank you. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही खूपच घाबरून गेलो आहोत दोघं. रस्ता खूपच म्हणजे नॅरो होता आणि खूपच हाईट होती आणि मध्ये मध्ये असा रस्ता खचलेला वगैरे बघून म्हणजे माझे तर अक्षरशः हात तर कापत होते. बट कसं बसं आम्ही वर पोचलो आणि वर पोचल्यावर ॲक्च्युली खूप सरियल व्ह्यू होता. थोडा वेळ लागला डायजेस्ट व्हायला जे काय रोड क्रॉस करून वर आलो होतो. बट खूपच सुंदर व्ह्यू होता. आपण ह्यांच्याकडे एक टेलिस्कोपही आहे इथं, मोनोक्युलर टाईप. टेलिस्कोप नाही, बायनोक्युलर मोनोक्युलर. अरे यार नेमकं ढगाले वरून खाली येऊस तोपर्यंत ढगाले. प्रॉपर्टी खूपच भारी आहे. कर कर हळूहळू शेड बदलतोय. रेडिश दिसते ना, क्रेझी. एवढ्या वेळ मी रेकॉर्ड केलं नाही. आपल्याला थोडे मित्र भेटले ते गुजरातवरून आलेले. व्हिडिओज काढले भरपूर, बट खतरनाक. होपफुली सनराईजला अजून वेगळं थोडं बघायला मिळेल. पण आता एक रेडिश. खूप क्लाउडी होतं थोड्या वेळापूर्वी. आता अचानक शंकर भगवानने ऐकलं आपलं. नाईस. दर्शकांनो, तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे एक सुंदर गाणं जे माझं मोटिवेशन आहे इथे येण्यामागे. तर मस्त बसा, गाणं ऐका आणि किन्नर कैलाशचा नजारा पहा. शिव कैलाशों के वासी धौड़ी धारो के राजा शंकर संकट हरना. शंकर संकट हरना. शिव कैलाशों के वासी धौड़ी धारो के राजा शंकर संकट हरना.
शंकर संकट हरना, तेरे कैलाशों का अंत न पाया, तेरे कैलाशों का अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया, ओ भोले बाबा अंत बेअंत तेरी माया। शिव कैलाशों के वासी, दौड़ी धारों के राजा, शंकर संकट हरना, शंकर संकट हरना, शंकर संकट हरना, शंकर